राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद मिळणार नाही, एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। राष्ट्रवादीला या मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही, एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। प्रफुल्ल पटेल यांचं नाव सातत्याने चर्चेमध्ये होतं। सुनील तटकरे हे सुद्धा निवडून आलेले आहेत, परंतु या मंत्रिमंडळामध्ये या दोघांपैकी कुणालाही स्थान मिळणार नाहीये। निलेश बुधावले आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। निलेश, आताच्या घडीची ही मोठी बातमी म्हणावी लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिपद मिळणार नाही, आता यावर शिक्कामोर्तब झाले। खरं तर मागच्या 2 दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मागणी करण्यात येत होती, तसा प्रस्ताव देण्यात आला होता। मात्र अखेर एक स्पष्ट झालेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिपद मिळणार नाहीये। मागच्या 2 तासांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुरू आहे आणि सातत्याने मंत्रिपदासाठी प्रयत्न होत असल्याची देखील माहिती होती। मात्र आता स्पष्ट होताना पाहायला मिळते, महाराष्ट्र असेल देशातल्या वेगवेगळ्या नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन गेलेले आहेत। राष्ट्रवादीच्या नेत्याला देखील फोन येईल अशा पद्धतीची शक्यता होती। मात्र आताच्या घडीची ही महत्त्वाची बातमी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता मंत्रिपद मिळत नाही, हे स्पष्ट झालेलं आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले महत्त्वाचे नेते काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपेक्षा होती घटक पक्ष म्हणून आपण सहभागी होताना महायुतीमध्ये कुठेतरी आपल्याला न्याय दिला जाईल आणि यासाठीच एक प्रस्ताव जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 2 दिवसांपूर्वीच देण्यात आला होता। यासाठी अमित शहा असतील, जेपी नड्डा असतील, या सर्व महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या होत्या। मात्र तरी देखील आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कुठेतरी मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती। 2 दिवसांपासून प्रफुल्ल पटेल हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कडून मंत्रिपदासाठी निश्चित होतील अशा पद्धतीची शक्यता होती। मात्र जी आपल्याला आता माहिती मिळालेली आहे त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिपद मिळणार नाहीये। आगामी काळामध्ये कदाचित या संदर्भातला विचार होऊ शकतो, मात्र सध्याची ही एक महत्त्वाची मोठी बातमी म्हणावी लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिपद मिळालेले नाहीये। हळूहळू आता या ठिकाणाहून मंत्री देखील आपल्याला बाहेर जाताना पाहायला मिळतील। साधारणपणे 2 तासांपासून मागच्या या ठिकाणी बैठक चालू होती। धनंजय मुंडे असतील, छगन भुजबळ असतील, यासोबतच सुनील तटकरे असतील, स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार असतील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल असतील, ही सर्व मंडळी आज सकाळपासूनच या ठिकाणी होती। साधारणपणे 8:30-9 वाजल्यापासून सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी बैठक चालू होती। या बैठकीमध्ये कुठेतरी सातत्याने प्रयत्न केले जात जवळपास 2 तास ही बैठक चालू आहे आणि आता शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिपद मिळणार नाही अशी बातमी आलेली आहे। निलेश, तुम्हाला थोडंसं थांबवतो, अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास आपल्याकडे राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आहेत। देशपांडे सर, राष्ट्रवादीला या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार नाही, याचे परिणाम काय होऊ शकतात? नाही, एक निश्चित आहे की महाराष्ट्रात ज्याप्रमाणे यश अपेक्षित होतं एवढं यश मिळालेलं नाही, त्यामुळे महाराष्ट्रातल्या किती मंत्र्यांचा समावेश होणार या संदर्भात निश्चितपणे काही शंका व्यक्त होत आहेत। आज शिंदे यांच्या शिवसेनेचे 7 खासदार आहेत आणि एनडीएचा जर विचार केला तर एनडीए मधल्या नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या नंतरचा पक्ष म्हणून ते पुढे आलेले असल्यामुळे त्यांना स्वाभाविकच मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल, थोडंसं प्राधान्यही मिळेल। परंतु अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे केवळ एकच खासदार आहेत आणि बाकीचे त्यांचे आमदार पुढच्या काळामध्ये काय पावलं उचलणार याच्याबद्दलही थोडीशी संभ्रमावस्था दिसत असल्यामुळे कदाचित त्यांचा मंत्रिमंडळातला समावेश या टप्प्यात होऊ शकतो किंवा आता त्यांना मंत्रिपदाच्या संदर्भात कुठलीही ठोस कमिटमेंट दिली जाणार नाही असं दिसतंय। तर पुढच्या काळातली सगळी समीकरणं आणि ज्या हालचाली आहेत आमदारांच्या त्याचा विचार करून त्यांच्या संदर्भातला प्रतिनिधित्वाचा निर्णय घेतला जाईल असं दिसतंय। अमोल, निश्चित, परंतु आगामी काळामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्याचा या सगळ्यावरती कसा परिणाम होऊ शकतो? तर विधानसभेत निवडणुकीच्या सामोरं जाण्यापूर्वी निश्चितपणे मंत्रिमंडळाच्या समावेशाचा विचार करताना होईल। परंतु आता राष्ट्रवादीच्या आमदारांची पुढची भूमिका काय राहणार, अजित पवार यांच्याबरोबर किती आमदार राहणार पुढच्या काळामध्ये, या संदर्भात ज्या बातम्या वेगवेगळ्या येत आहेत त्याबद्दल निश्चित स्थिती स्पष्ट होत नाही तोपर्यंत मला वाटतं की भाजपा थोडंसं सावधानतेने निर्णय घेताना दिसतंय। परंतु एक निश्चित आहे की अजित पवार आणि त्यांच्याबरोबर कितीही आमदार राहिले तरी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी त्यांना एक सन्मानाचं स्थान किंवा सन्मान वाटेल एवढं प्रतिनिधित्व निश्चितपणे मंत्रिमंडळात दिलं जाईल। अमोल,
निश्चितच आगामी काळामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे. अभय सर, आपण सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल आपले आभार. तर मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादीला तरी आता सध्या स्थान नाहीये. दिल्लीमधून सत्ता स्थापनेच्या घडामोडी आपण बघतोय. नुकतीच बैठकही संपलेली आहे. गेल्या 2 तासांपासून या ठिकाणी बैठक सुरू होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.